हाय हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कस्टर्ड फ्रूट केक। तर हा केक मी बिना मैदा, बिना ओव्हन आणि बिना ऑइल आणि बिना साखरेचा केक बनवून दाखवणार आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि लहान मुलांना म्हणाल तर हेल्दी रेसिपी आहे आणि लहान मुलं सुद्धा खूप आवडीने हा केक खातील। तर पाहताच क्षणी तुम्हाला समजतच असेल की आपला हा केक किती सॉफ्ट आणि स्पंजी असा झालेला आहे। तुमचा ही केक असाच बनवून तयार होईल। फक्त मी दिलेल्या टिप्सनुसार तुम्ही जर केक बनवाल तर तुमचा ही केक छान असा सॉफ्ट स्पंजी बनवून तयार होईल। हा केक बनवण्यासाठी आपल्याला फक्त घरच्या साहित्यामध्ये हा केक बनवून तयार होणार आहे। तर त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 कप इतकं चिरलेला गूळ घालून घेते। आता या गुळामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी घालून घेते। तर हा गूळ आपल्याला छान असा पाण्यामध्ये मिक्स होईल इतकं आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी इथे फास्टच ठेवलेली आहे। फक्त आपल्याला यामध्ये गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। तर केक बनवताना ना अगदी परफेक्ट मेजरमेंट असलं तर केक अगदी छान आणि परफेक्ट बनून तयार होतो। तर इथे बघा हा गूळ छान वितळला गेलेला आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि आपल्याला हे गुळाचं पाणी जे आहे ते संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। गुळाचं पाणी थंड झालं की लगेचच आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स जे असतात ते मिक्स करून घेऊयात। त्यासाठी मी इथे 1.5 कप इतकं मी इथे गव्हाचं पीठ आपण जे रेग्युलर वापरतो ना तेच इथे मी घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्हाला जर मैदा हवा असेल तर तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता। तर आता आपण कस्टर्ड फ्रूट केक बनवणार आहोत। यासाठी मी इथे कस्टर्ड पावडर वापरलेली आहे। तर इथे मला ही कस्टर्ड पावडर 30 रुपयाची मी इथे घेतलेली आहे। तर अर्धा कप इतकी मी इथे कस्टर्ड पावडर घेतली आहे। तर बघा कस्टर्ड पावडरमध्ये सुद्धा फ्लेवर असतात। तर इथे मी व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर इथे घेतली आहे। तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल तो तुम्ही घेतला तरीही चालेल। आता इथे मी तुम्हाला दाखवते। तर बघा 1 टीस्पून म्हणजे आपला हा जो रेग्युलर चमचा असतो तो, आणि हाफ टीस्पून म्हणजे त्याचा अर्धा चमचा असतो तो, आणि टेबलस्पून म्हणजे मोठा चमचा जो असतो ना बघा आपल्या घरामध्ये मोठा चमचा असतो तो, टीस्पून आणि मोठा टेबलस्पून आणि हाफ टीस्पून ह्यामध्ये फरक आहे। तर आपल्याला जो रेग्युलर घरामध्ये चमचा असतो ना तो घ्यायचा आहे। तो 1 चमचा आपल्याला बेकिंग पावडर आणि त्याचा अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे। आता आपण हे जे ड्राय इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते सगळे आपल्याला छान चाळणीने चाळून घ्यायचं आहे। असं केलं की छान आपला केक स्पंजी व्हायला मदत होते। तर बघा मी हा जो केक बनवणार आहे तर इथे आपण गव्हाचा केक बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला 3 वेळा तरी हे पीठ आपण चाळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मला नीट चाळता येत नाहीये, तर त्यासाठी मी इथे मोठं भांडं घेतलं आहे आणि आता मी याला 3 वेळा असंच अलटीपलटी करून मी याला चाळून घेणार आहे। जर तुम्हाला अजून एकदा चाळून घ्यायचं असेल तर तुम्ही घेतलं तरीही चालेल। तर बघा आपल्याला हे पीठ 2 ते 3 वेळा तरी 100% आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। याने काय होईल, आपला जो कण आहे ना पिठाचा तो कण छान असा म्हणजे असा हलका होतो आणि केक फुगायला सुद्धा मदत होते। यासाठी आपल्याला हे पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे। तर हे पीठ चाळून घेण्यासाठी अजिबात कंटाळा करू नका। तर ही आपली जी प्रोसेस आहे ती आपल्याला करायचीच आहे। जर तुम्ही ही प्रोसेस कराल तरच तुमचा केक जाळीदार आणि छान असा सॉफ्ट स्पंजी बनून तयार होणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे एकदा चाळून घेतल्यानंतर मी पुन्हा भांड्यामध्ये शिफ्ट केलं आणि आता पुन्हा याला मी दुसऱ्यांदा मी आता पीठ हे चाळून घेते। ह्या पद्धतीने जर तुम्ही केक बनवाल आणि मुलांना जर तुम्ही खाऊ घालाल तर त्यांना कळणार सुद्धा नाही की हा आपण जो घरी बनवलेला केक आहे तो गव्हाचा पिठाचा बनवला आहे आणि तेही आपण घरी बनवलेला आहे। त्यांना असं वाटेल की हा बाहेरूनच केक आपण विकत घेऊन आलेला आहे। 100% गॅरंटी देऊन सांगते की हा केक इतका सुंदर बनून तयार होतो। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आता मी इथे तिसऱ्यांदा पुन्हा याला मी चाळून घेणार आहे। आता यासोबतच जर तुम्हाला दूध पावडर घालायची असेल तर तुम्ही दूध पावडर घालून सुद्धा याला चाळून घेऊ शकता, किंवा दूध पावडर घातली नाही तरीही चालेल। दूध पावडरमुळे आपला केक तर स्पंजी व्हायला मदत होतेच, शिवाय त्या टेस्टलाही तो अप्रतिम व्हायला मदत होते। आता आपण केकचं जे मिश्रण बनवलेलं आहे याला मी 3 वेळा तरी चाळून घेतलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल।
तर बघा, तुम्ही बघू शकता आधीच्या पिठापेक्षा आपलं हे जे पीठ आहे किती हलकं दिसत आहे. जेव्हा तुम्ही केक बनवाल तेव्हा तुमच्या लक्षातच येईल. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये हे केकचं बॅटर बनवायचं आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे केकचं पीठ बनून तयार झालेलं आहे. पण त्याआधी आपल्याला टोप गॅसवरती मोठा ठेवून द्यायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे. आणि त्याच्या आधीच आपल्याला यामध्ये या प्रकारची अशी तुमच्याकडे जी जाळी आहे ती जाळी ठेवून द्यायची आहे. सोबतच त्यावरती घट्ट असं झाकण बसेल याला असं झाकण लावून द्यायचं आहे. आणि फास्ट गॅस ठेवून आपल्याला केकचं पुढची तयारी करून घ्यायची आहे. म्हणजे हाय फ्लेमवरती आपल्याला 10 मिनटाकरिता तरी हा टोप गॅसवरती ठेवून द्यायचा आहे असाच झाकून. तर तोपर्यंत मी ज्या टीनमध्ये हा केक बेक करणार आहे तिथे याला मी इथे तेल लावून घेते. सोबतच मी इथे यामध्ये जे गव्हाचं पीठ आपण वापरलेलं होतं त्यामध्ये गव्हाचं पीठ जे आहे थोडंसं भुरभुरून घेणार आणि सगळीकडे पसरवून घेणार आहे. तर बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल या पद्धतीने आपल्याला छान व्यवस्थित पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि हे लावायचं आहे. जर तुम्हाला ही पद्धत करायची नसेल तर तुम्ही बटर पेपर लावलात तरीही चालेल. तर बघा, लक्षात असू द्यात, आपल्याला केक बनवण्या अगोदर आपल्याला गॅसवरती टोप ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला हा टीन रेडी आधीच करून ठेवायचा आहे. कारण की लगेचच आपण बॅटर हे मिश्रण मिक्स केलं की लगेचच आपल्याला याला बेक करायला ठेवून द्यायचं आहे. असंच ठेवून द्यायचं नाही. आपण यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातला आहे. तो लगेच ॲक्टिवेट झाल्यानंतर तो म्हणजे फुलायला मदत होते. जर तुम्ही असंच ठेवून दिलं तर तो केक पाहिजे तसा फुलणार नाही. आता यामध्ये आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते संपूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण यामध्ये गाळणीने गाळून यामध्ये आपल्याला घालायचं आहे. इथं मी सगळं गुळाचं जे पाणी आपण बनवलेलं होतं ते संपूर्ण मी इथे घालून घेतलं आहे. असं केल्याने गुळामध्ये जी घाण असेल ती साईडला निघून जाईल. आता स्पॅच्युलेच्या साहाय्याने मी इथे कट अँड फोल्डमध्ये याला मिक्स करून घेत आहे. जर तुमच्याकडे विस्कर असेल तर तुम्ही त्याच्या साहाय्याने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता. तर यामध्ये गठड्या अजिबात होता कामा नये यासाठी व्यवस्थित आपल्याला याची काळजी घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मगाशी तुम्हाला मी सांगितलं की इथे दूध पावडर पण घालायची आहे. माझ्याकडून ते राहून गेलं होतं, तर आता मी इथे दूध पावडर घालून घेते. तर बघा, इथे मी अर्धा कप इतकं दूध पावडर घातलेली आहे. जर तुम्हाला दूध पावडर घालायची नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. किंवा जे बघा 10 रुपयाचे पॅकेट्स भेटतात दूध पावडरीचे ते तुम्ही 2 पॅकेट्स इथे घातले तरीही चालेल. किंवा तुम्हाला जर कंडेन्स मिल्क घालायचं असेल तर तुम्ही 1/4 इतकं यामध्ये घालून घ्या. आता यानंतर मी इथे 1 कप इतकं मी इथे जे रूम टेम्परेचर दूध आहे ते मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित कट अँड फोल्डमध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता जर समजा तुमच्याकडे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नाही आहे तर त्याऐवजी काय करायचं ना, जो आपण इनोची पॅकेट असतो ना रेग्युलरवाला बघा, त्याच्यामध्ये पण फ्लेवर असतात. तर रेग्युलरवाला आपल्याला इनो पावडर घालायची आहे. त्याच्यामध्ये 1 पॅकेट इतकं आपल्याला इनो पावडर घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे छान मिक्स करून झाल्यानंतर मी इथे चोको चिप्स पण घालून घेणार आहे. तर हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. तर इथे मी 2 चमचे इतके मी इथे चोको चिप्स घालून घेतले आहेत. तर चोको चिप्स आधी मी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी इथे टुटी फ्रुटी घालून घेत आहे. टुटी फ्रुटी मी 2 कलरमध्ये इथे मी घेतलेली आहे. तुम्हाला जो कलर आवडत आहे त्या कलरची तुम्ही टुटी फ्रुटी घेतली तरीही चालेल. तर तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त टुटी फ्रुटी करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता आपल्याला टुटी फ्रुटी घातल्यानंतर आपल्याला जास्त याला मिक्स करत राहायचं नाही आहे, म्हणजे जास्त हलवत राहायचं नाही. आता आपण जे केकचं टीन बनवणं होतं बेक करण्यासाठी त्याच्यामध्ये लगेचच हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा, केकच्या बॅटरचं थिकनेस तुम्ही बघू शकता. या पद्धतीचं आपलं हे थिकनेस असायला पाहिजे. तर या ठिकाणी मी इथे 1 kgचा इथे टीन वापरलेला आहे. जर तुमच्याकडे टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये हा केक बनवला तरीही चालेल. फक्त लक्षात ठेवायचं आहे की केक फुलून येण्यासाठी वरती बघा इथे जागा अंतर मी ठेवलेलं आहे. एवढं अंतर आपल्याला असायला पाहिजे जेणेकरून हा केक फुलायला वरती याला जागा राहील. आता केकचं बॅटर घालून घेतल्यानंतर 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजेच 2 ते 3 वेळा भांडं आपटून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला यामध्ये केक बेक करायला ठेवून द्यायचा आहे. असं टॅप करून घेतल्यामुळे जो केक आपला जे आतमध्ये जी काही हवा राहिली असेल तो छान एकसंग असा जाळीदार आपला हा केक बनून तयार होतो. आता हा केक बेक करण्यासाठी ठेवत असताना अतिशय काळजीपूर्वक याला ठेवून द्यायचा आहे.
कारण की टोप चांगलाच तापलेला असतो, त्यामुळे भाजण्याची शक्यता असते. यासाठी अतिशय बेताने आणि शांततेने हे काम आपल्याला करून घ्यायचं आहे. केक बेक करायला ठेवून दिल्यानंतर पहिली 5 मिनटं जे आहेत ते मध्यम आचेवरती ठेवायचं आहे. त्यानंतर 5 मिनटं झाल्यानंतर त्याला आपल्याला गॅसची फ्लेम मंद करून 30 ते 35 मिनटं याला बेक करून घ्यायचं आहे. तर बरोबर 35 मिनटाने मी इथे केक बेक झाला की नाही ते चेक करून पाहते. तर बघा, मधोमध बरोबर आपल्याला ही टूथपिक घालून बघायचं आहे किंवा सुरीच्या सहाय्याने आपण केकसुद्धा चेक करून घेऊ शकता. तर आता तुम्ही बघू शकता की टूथपिकला हे पीठ लागलेलं आहे. तर आपल्याला याला अजून 5-1 मिनटासाठी मंदच गॅसवरती आपल्याला याला बेक करून घ्यायचं आहे. तर बरोबर मी इथे 5 मिनटं याला बेक करून घेतलं पुन्हा, आणि आता पुन्हा मी टूथपिक घालून बघते. तर बघा, टूथपिक आपली छान क्लीन निघालेली आहे. तर हा केक आपला बेक झालेला आहे. हा केक बेक होण्यासाठी बरोबर 40 मिनटं इतकी लागलेली आहेत. तर आता हा केक आपल्याला यामधून काढून रूम टेम्परेचरवरतीच आपल्याला याला थंड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या केकचा कलर बघा कसा आलेला आहे आणि किती छान असा फुलून पण वरती आलेला आहे. तर बघा, यामध्ये आपण कोणताही कलर वापरलेला नाही, तर आपण कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे याचा असा कलर आलेला आहे. आता संपूर्ण केक थंड झाल्यानंतर याच्या कडा या पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतरच आपला जो हा केक आहे तो पलटी करून टॅप करून आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. अगदी सहजरित्या हा केक अलगद असा बाहेर निघला जातो. तर तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी असा हा केक झालेला आहे. तर या ठिकाणी मी इथे आता तुम्हाला केक कट करून दाखवते. तर तुमच्या लक्षातच येईल की आपला हा केक किती स्पॉन्जी असा बनवून तयार झालेला आहे. एकदा या पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे नक्की केक बनवून बघा. तुमच्या लक्षात येईल की हा केक किती छान असा बनवून तयार होतो. नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर आजच्या या केकच्या व्हिडिओमध्ये आपण तेल, तूप, बटर किंवा आणि मैदा अजिबात वापरलेला नाही, आणि ते पण बिना ओव्हनचा हा केक बनवून तयार केलेला आहे. तर बघा, इथे मी केक कट करत आहे. तुमच्या लक्षातच येत असेल की आपला हा केक किती स्पॉन्जी झालेला आहे. तर बघा, तुम्हाला मी एक पीस पण दाखवते की किती तो दाबला तरीही तो आपली जागा सोडत नाही आणि खूप छान असा स्पॉन्जी बनवून तयार झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे हा केक आपण गव्हाच्या पिठाचा बनवलेला आहे हे कोणाच्या लक्षातच येत नाही. खूप छान असा हा बनवून केक तयार होतो आणि टेस्टला म्हणाल तर खूपच अप्रतिम लागतो. हा केक तुम्ही चहासोबत स्नॅक म्हणून मुलांना डब्याला नक्कीच देऊ शकता. तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. रेशूज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप शेअर करा. तर भेटूयात अशाच एका छानशा एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.